माय बाई कुठं चालली हो बाबा तू? हा कुठं चालली? जाऊ नको कुठं थांबितस. नाही नाही माय मला जगाच आहे मराच नाही आहे इथं राहून. त्या म्हणलं माय किती पोट्टी वांडा आहे बाबा ते उली शिकता आहे बाबा बोलायला भल्ली बोलते बोलण्यानंच मारून टाकते ते. ही राहिली गेली तर मी जीवानच मरून जायची बापा तिच्या बोलण्यानंच मी किती टावली आणि बस बापा मी नाही राहत बापा इथं मी चालली बापा आता. ती पोरगी हो पोरगी कुठे गेली? पहिलेच पाहिली माय तिला पहिलेच फाटरली ते म्हणे आई ननद लय भारी आहे म्हणे माईवाली आणि नंदीची पोरगी लय भारी आहे म्हणे बापा तू सांभाळ म्हणे काय सांभाळतो मी घरी जातो म्हणे. म्हटलं जाय म्हटलं बाई तिला मोठा हौशी जाय म्हटलं पण माहिती ना एवढी उतरवून ठेवली काय सांगू बाई तुले. त्याच्या एकूण सारं जग आहे ना आपल्या एकूण कोणीच नाही त्यापेक्षा आपल्या पोरीच्या घरी आपण बरं आहे ना जाऊ दे ते तिकडे यायचं हे पाच बसन माय अशी काली करतो थांब ना आमच्या घरी थांबणं नाही त्याच्या घरी आमच्या घरी थांब. आमच्या घरी थांबवतो ना आम्ही तुले राय ना 8-15 दिवस चांगली नाही बाबा. तुमच्या घरी लाईन नाही तुमच्या घरी ना मला ते बिना हवेत राहिलं तर माझ्या तोंडावर पिंपल येते बापा. ह्या वयात पिंपल आले म्हणजे चांगलं नाही वाटत बापा. बरं झालं म्हातारी होऊन राहिली. तुला पहिलेच सांगितलं होतं ना माय का पोटी लय वांडाय आहे माय लय वांडाय आहे त्याच्या एकूण सारं जग आहे. अव चांगल्याच्या एकूण कोणी नसते सर्व वांगलेले हुंगते सांगून करायली. चांगल्याच्या मागं कोणीच नाही आहे वांगल्याच्याच मागं सारे जण आहे. अहो ना माय पाहिलं ना माय आता सारे पाटलीने किती भडकवलं माय पाटलीने रंगारंगाची बोलली पण पाटलीने तिच्यावर कुठल्या फोडल्या ते पोट्टे बापा. अहो माय तुला ते शब्द नाही फुटेन थे काय जेवानी दाटली काय हे काय थे काय तिने सगळं खरं माय बाहेर काढलं मला की साजर वाटलं नाही बी आता कोणाला तोंड दाखवूशा वाटत नाही राहिलं. एवढ्यानं बरं झालं का 3-4 चौकात नाही म्हटलं 2-4 बाईत म्हटलं बरं झालं बापा. 4 चौकात दाखवलं असतं ना मी सुसाईडच केलं असतं बापा. मग दिसते तशी आहे काय ते उलीशी काय पण लय तेज आहे ओ बाई. चालली काय मग त्या पोरा गिराला घेऊन चालली असं ना तू आहे ना ते म्हणे वाटते ना तुले त्या जाय बा पोराला घेऊन जाय म्हणून. बिलकुल त्या पोराला इथे घेऊ नको म्हणे नुसतं पोरग करतं म्हणे पोरग लाडाचं आहे म्हणे घेऊन जाय म्हणे पोरग घेऊन चालली वाटते तू आहे ना. उडव माय कोण नेत बसते बाबा पोरा गिराले. पोरा गिराला कोण नेत बसते इथं एवढा ताल करते आणि तिथे एवढ्या चांगल्या स्टँडर्ड लोकांच्या घरी 10 रुपये तमाशे करून चांगलं वाटेल काय ते कायच्या काही बापा याले नेऊन तिथं मी काय त्याची स्टँडर्ड की गमावू काय हुड याले नेत मी इथंच बरं आहे हे याचं पाच बसून बापा आणि पिपिला दारू ते म्हणा मर म्हणा बाबा मला काही नाही करायला लागत. ही चालवत तोंडी आहे व तू पहिले काय आली मग शानपणा मारायला नाही पहिले काय आली तुला तर माहिती का आपलं पोरग दारू पिते बा म्हणून. मग तुले त्या पोराची गलतीने दिसायला पाहिजे काय त्या पोराने तिला एवढं मारलं कोणी कूलर दिला तर काय एवढं बिन झाला त्याला कोणी सांगते उलट गेलं आम्ही सांगितलं असेल त्या पोराले त्या पोरानं काय त्या पोरानं बायकोवर विश्वास नाही ठेवावं काय ती बायको त्याची बायको दारू पिते का तो दारू पिते. एवढा तर नालायक पोरगा आहे तू एवढा नालायक पोरासाठी तिथून इथं आली तू काहीतरी तुला भानगोळी आहे तू भानगोळेपणा करायला या लागलं तुला म्हणून आली तू इथं. मग हे इथं स्टँडर्ड की दाखवायला येते मी पुरीच्या घरी किती अमीर आहे ना किती नेन पाहिजे तर पोरग इथं फाटकस आहे 2 टाइम बरोबर खायला नाही भेटत पोराचं नाही पाहते तिथं मला झबले मबले घालून राहते हातात बॅग बाबा तिचं स्टँडर्ड पण पावल्याने जात बाबा. अरे बाबा 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 स्वतःला शायना समजणं आणि हिटलर समजणं म्हणून तर ते पोट्टी बोलली तुले चांगलेपणा जराशी काही पाल नाही येत. चल बाई मनातील एखादा फरक मला घेऊन जाऊ दे बा 100 ने 200 रुपयाचा कधी तर नाही आली व तू आणि काय काय हुंगणार आहे व तुले आणि आता चालली उलीच्या बोलल्या का नाही बोलल्या चालली पोरीच्या घरी तुला माहिती आहे ना तिथं आपल्याला मस्त 2 टाइम खायला भेटते राहायला भेटते झोपायला भेटते मस्त. इथं काय आहे इथं मस्त कूलर मध्ये राहीन कटकट ऐकणं दारू पिऊन येते आणि इथं काही चांगलं खायला भेटते काय म्हणून तू चालली होती तिकडे काय सांगून राहील तू. वांडाय तोंड आहे वा बिलकुल जास्त बोलू नका एका थापीत तोंड फोडून तुम्ही सोय मला सांगणार एकाच्या 2 म्हणे माझ्या त्या सुनीचं म्हणे पाटलासोबत लफडा आहे म्हणे म्हणून कूलर भेटला म्हणे तसंच मी त्याला म्हटलं तुम्ही जर मला सारखं सांगितलं असतं तर मी माझ्या पोराला नसती बोलली काय मी तुम्ही नसतं उलट तिथं सांगितलं लोकांचे घर फोडायचे काम करता कुत्रे वा बापा. तुला घरच्या लोकांवर विश्वास पाहिजे तुझं बाहेरच्याच लोकांवर विश्वास ठेवतो काऊन तुला सीधे त्या पोराच्या घरी जाता आलं लोकांचे घर काले पुंजले इथं जाऊ दे तिथं जाऊ दे आमचं त्याच्यासोबत भांडणच आहे आम्ही चांगलं सांगू काय चांगलंच सांगू आम्ही तुला नाही समजायला पाहिजे का आल्याबरोबर सीधे त्याच्या घरी जाऊ म्हणून चालली याचे घर याचे त्याचे घर पुंजाले आमच्या घरी दुसऱ्या दिवशी आली असते तरी आम्ही उदललं असतं तेवढं कपटी नाही आम्ही. हो ते तर गलती झालीच म्हणा माईवाली घर पुंजली ना मी ना कैच्या काही स्वतःची शेकून घेतली मार स्वतःला धुवून घेतलं कैच्या काही बाबा कैच्या काही बोलेन ते जवानी दाटली म्हणे जवायलाच नवरा कर म्हणे काय होय बापा ना मग कर ना जवायला नवरा. मी चलवात तोंडाला बदमाश आहे तुम्ही कधीच खुश नाही राहण कधीच नाही राहण तुम्ही नवऱ्याचं सुख नाही ना सासूचं सुख नाही ना कोणाचंच सुख नाही तुम्हाला अशाच दलिंदर राहण तुम्ही. काय करतं माय आमचं नशीबच फुटका आहे पहिलेच आम्हाला बिनसुखाचे नवरे बिनसुखाचे सासू आणि बिनसुखाचे लोक भेटले तर सुखाची काय आस करावं जे आहे त्या परिस्थितीत आम्ही सुख समाधानी आहे खुशाल मस्त जिंदगी जगतो. आम्ही कोणाच्या इकडून असं एक्सपेक्टेशन नाही ठेवत का हा आमच्यासोबत चांगला वागला पाहिजे म्हणून तू तुझ्या जागी आम्ही आमच्या जागी तू त्या घरची आम्ही आमच्या घरचा भिकार जोड असं आमचं काम आहे बापा. त्यावेळी भिकारा नाही करत ना आय बापा झबला घालशील ना डायमंडच्या गळ्यात हाळ घालशील आमचं आहे नाही काय आम्ही तर जवान आहे आता लग्न करू शकतो तू तू टक्कल तू दात पडायच्या वयात तू उसखाच्या गोष्टी करू राहिली बच्चल तोंडे वा कायले भेटल्यावर तुम्ही व चालली होती चुपचाप ना म्या म्हणलं बाई काय म्हणते काही अशा म्हणते म्हटलं का चल माझ्या घरी जेवण खाऊन करून जाजो म्हणून तुम्ही तर उपटच बोलता बाबा उपट बोलाले उपट नाही खरं बोलतो आम्ही आत्ता सांगून राहिली. अव पुरीले तुया सुना येऊ दे त्या पुरीले सुना येऊ दे नाही तुले रश्मीचे पाय टाकायला इथं लागन तर लक्षात ठेवजो मी सांगून राहील तुले तिची दुश्मन तुले रश्मी जवळच येणार रश्मीचे पाय धुवून तीर्थ पे
पाय तीर्थ पे तिला सुन्यासारखी वागव. ते तुला जिंदगीभर मरेपर्यंत तुझं करण. आणि तू का तिच्यासोबत हेकड वागली पाहिजे विचारणार नाही. तुले भीक मागायला लागेल. लक्षात ठेव जो. ह्या जो तुझा एवढा मोठा उतारा आहे ना, ह्या पलभर मध्ये चेंज होऊन जाईल. हो आहे माझे हातपाय अजूनही सलामत आहे. मला काही सांगू नका. मला काही सांगू नका. बच्चल तोंड आहे वा. पहिले आपलं धुवा पहिले, मग लोकांची धुजा. गेली बाई मॅट. झालं आता. रश्मीचं सगळं चांगलंच झालं. पाटलीन नाही काहीच नाही केलं. कोणच काही नाही केलं. आपण प्लॅन केला तो अनसक्सेस झाला. आपली धुतली सर्वेचे धुतल्या. आता काही कामाचं नाही राहिलं. आता तो विषय सोडून द्या लागते बापा. रश्मीचे चांगले दिवस आहे, आपले खराब दिवस आहे. जाऊ दे तिकडे. हो मला आपल्याला बोलण्याने निवून घेतलं बापा आणि जाऊ द्या. आता काय कोणाच्या वयला घालणे पुरत पाहा लागते. आता श्रीमंत व्हावं लागते बापा. किती दिवस या लोकांच्या सोबत वाईट राहायचं नाही काय. आपल्यासोबत कोणीच नाही ना. कोणासोबत वाईट राहून काहीच चांगलं नाही. संग मग राहायला चांगलं वाटते. गमते गावात नाही गमत नाही बापा. चांगलं राहा लागन आता सर्व सोबत. धीरे धीरे श्रीमंत व्हावं लागन ना, चांगलं व्हावं लागन. अमाय श्रीमंत कशी होतो सेकंड नाही व्यवसाय, शिवणकाम, ब्युटी पार्लर काही शिका लागन कोर्स मोर्स करून. आणि जरा स्वतःच्या पायावर उभं व्हावं लागन बापा आता नाही काय. हो बाई ती गोष्ट बरोबर आहे. चाल बापा घरी. आता मी तरी काय करू गड्या, काय करू. कोणाचं लग्न नाही काही नाही. कलावतीचं लग्न करतो म्हणून कवा करते काय माहित बाई. आता त्याच्यासोबत आमची बोलणे चालणे हिच्यासोबत एवढं मी कंटाळली बापा. पाला का नवीन मैत्रीण एखादी. अरे गंगा, दिले का तुला रश्मीले तू गहू देणार होती, दिले का म्हटलं? नाही हो बापा, गहू घेऊ द्यायचीच आहे ना. देऊन राहिली होती पण तिचं ते सासू आली आणि हे आली आणि ते आली. मग मला थांबून जाऊ म्हटलं. 2 दिवसांनी द्यावं म्हटलं. तिच्या घरी कणिक गिनिक होती, थोडेसे गहू होते. मी म्हटलं भागते म्हटलं हिचं म्हटलं. आणि थोड्या दिवसांनी मी आता इले आणून देतोच म्हटलं तुमच्या हाताने नाही काय. तर तिच्या इच्छा माणसाच्या लपून द्यायला लागते ना. मग तिच्या इच्छा माणूस कसा आहे, दिसला एखाद्या गव्हाचा कट्ट का काही इकूनच टाकते तो. दारू पिदाळ आहे जिथो. म्हणून नाही का त्याच्या लपून द्यायला लागते. म्हणून सर्व गोष्टी कशा कोणाला माहित न पडू देता होऊ द्या लागते. असं निपटलं काय मग? गेली का तिची सासू गिसू? हा, आणि तो काही दारू पिणं सोडत नाही बेवडा लेकाचा. तो बाबा कोमलची बाबा काय सांगू तुम्हाला. सारा तिचा ढिंडोरा आहे. जाऊ दे तिकडे. तुम्ही काही बायाच्या मदत पडू नका. आणि तुम्ही आज वावरात नाही गेले काऊन? आज घरीच आहे तुम्ही. या ना एखादा चक्कर मारून वावरातून. जातो ना त्या मायबीन वावरात. तुले बी घरी राहिलो तर मी चांगलं नाही दिसत वाटते. हा, कामातल्या कामानुसार राबत ठेवतं का माणसाला मायबीन? आई बाबा कशाला भांडता. जाते ना बाबा शेतामध्ये. आता 2 मिनिट तुझ्यासोबत गोष्टी करायसाठी बसले ते इतक्या दिवसाचे. तू गोष्टी सुद्धा नाही करत ग. तुझ्या मैत्रिणीसोबत तुला नेहमीच करायला लागते. आता बाबा बसल्या इतक्या दिवसाचे थोड्याफार गोष्टी कर ना. त्यांना पण चांगलं वाटते. आणि तुम्ही मला असे बोलताना कधीच नाही दिसत. एखाद्या वेळेस दिसता. बोलत जा ना मस्त. पाय व माय. काय माय कोमल हो बापा. आता नवरा बायको बापा. काय बोलतं बोलून आता रोज तर बोलणं चालूच राहते माय. उठता बसता. मी काय म्हणतो, रश्मी काकुल नाही का आपल्या घरी ते जे आहे ना आपलं कशाचं तांदळाचं आणि तुरीचं दाईचं कट्ट, ते पण देऊन देतो. त्या हळूहळू करत पैसे देऊन देईल आपल्याला. आपल्याकडे नाहीतरी एक्स्ट्रा पडलेच आहे ना. त्याला मग सोंडे सांडे घुबडं गिबडं लागून जाईल. त्यापेक्षा त्यांना देऊन द्या आई. नाही का बाबा, काय म्हणता? अरे बेटा कोमल, तुला जे पटते ते कर. कोणी तुला काही म्हणत नाही. आई सुद्धा नाही म्हणत, मी सुद्धा नाही म्हणत. आणि रश्मीला देऊन दे. कसं आहे तिचं. आणि पैसे वगैरे काही घेऊ नको. आपल्याकडे दिलेल्या कृपानं देवाच्या दिल्यानं आपल्याकडे भरपूर संपत्ती आहे. तेच खाता संपत नाही. आणि त्यांना काही पैसे मागू नको. राहू दे, काही पैसे मागायची गरज नाहीये. बरोबर आई बाबा, ठीक आहे. अगं बाई काकू, तुम्हाला 100 वर्ष आयुष्य आहे काकू. तुम्ही काही टेन्शनच नका घेऊ. टेन्शन फ्री मस्त आयुष्य जगा तुम्ही. तुम्हाला म्हणजे 100 वर्ष कसंही करून तुम्हाला 100 वर्ष आयुष्य आहे. अमाय नाही हो बापा कोमल. ह्या एवढ्याशा जीवनाला मी तरसली बापा. असं जेवायला मी कधी कधी मरण मागतो. 100 वर्ष कुठे जगता माय. मला 100 वर्ष नाही जगायचं आहे. माझी पोरगी मोठी झाली, तिच्या पायावर उभी झाली, तेव्हा कुठे जाऊन मी जगाचे स्वप्न पायन. नाही तर बस बापा ह्या माणसाच्या हाताखाली मरणच आहे. एक टाइमचं मरण पुरलं, पण या माणसाच्या हाताखाली जगण्याने पुरलं माहिती बेवड्याच्या. काही टेन्शन नका घेत जाऊ काकू. बरं बसा बरं, मी पाणी आणतो तुमच्यासाठी. नाही भाऊ, आज घरीच आहे तुम्ही? लय दिवसाच्या बाद भेटले बापा. सांगा ना जरासं तुमच्या भावाला समजावून. नुसतं दारू पेते बापा. दारू पै पुला वैताग आणून टाकला मले. वैताग आणाले नाव मले. एका टाइमचं मला बरोबर चुकानं खायला नाही भेटत बापा. इकून तिकून आला का जेवणच फेकन तर काही इकूनच टाकन. अरे बा, मला त्या घरात राहूशाने वाटत. सांगा काही अनुशाने वाटत घरात. आपल्याजवळ कोणती नवीन साडी नसन ना, नवीन साडी घेऊशाने वाटत. नवीन साड्या नेऊन विकते कमी पैशात. सांगा तेवढी तरसली मी त्याले. आता कायच करावं ना काय नाही तर बापा. आता कुठं घालून ठेवा, पोटात घालून ठेवा का सगळ्या वस्तू. आता मावल्या असते तर ठेवले असते बापा. आणि आता त्या बेवड्याला कसंच काय सांगावं. घर पाहिजे ते इकून तिकून सारे भोकच भोक आहे. ते बाई तो आता नाही सुधरत नाही तो आता. तिच्या मागं लागल्यानं काही फायदा नाही आहे. त्याला फक्त तू आता अशा धमके देत जाय का बा घरातलं काही विकायचं नाही. घरातलं तू नका विकलं, तुला आम्ही विकलो. अशा प्रकारे त्याला धमके देत जाय. असं थोडं तुझ्या पायाखाली दाबायची त्याला कोशिश कर. तुला तो भेला पाहिजे, दबला पाहिजे, असं काहीतरी कर. त्याच्या बाद मध्ये तुला भेला मग काही कोणत्याही गोष्टी विकायच्या पहिले तो जरासा विचार करत जाईल. विकतच नाही जात जाईल. म्हणून नाही काय
थोडीशी तू दमदार मस्त अशी जोरात त्याच्यासोबत बोलत जाय. अरे बापा धमक्या जीवानं मारून टाकायच्या धमक्या दिल्या नवराच होय. काय खोटं बोलावं जे आहे ते आहे बापा. आपलं तोंडावर बोल नाही मागं फुटण्या फोडणं आपलं काम होय नाही. आपल्याला तसं जमतही नाही. अरे मी तर मरण मागितलं देवाले. मी म्हणतो अशी याची जिंदगी बत्तर जिंदगी जगल्यापेक्षा इथं पडते तिथं पडते. कायमचा येले वरती घेऊन जाय म्हणतो ना वरती जाऊन याले दारू पेते काय करते करू दे म्हणतो पण माझ्या नजरेच्या आळपणे म्हणतो. अशी मी देवाला मागणं मागतो. आणि धमक्या आहे बाबा धमक्या तर काही विचारूच नका. मला उलटा म्हणते पोकळी धमक्या अशा नको देऊ जाऊ म्हणते. अशा तर आम्ही खिशात घेऊन घुमतो म्हणते. सांगा बरं आता काय बोलावं नाही काय बोलावं तुम्हीच सांगा. जाऊ दे ना माय जाऊ दे. काही नाही हाय तोपर्यंत राहू दे नाहीतरी तो दारू न मरतेस तो आज न उद्या. सारा हड्ड्या गिड्ड्या सारा एक झाला त्याच्या मार खोकला खोकला दिसते. जास्त दिवसाचा काही इंसान आहे नाही तो. पिऊ दे किती पेते तर. नाहीतरी काही ठेवलं नाही जिंदगीत नाहीतरी काही ठेवलं नाही आणि त्याचा काही लोभ तू लावून घेऊ नको. असं समज का हा होता बापा ना गेला कसा बापा असं समजतो आता. हो असो बापा शांताबाई माय. पाय ना मार पोराची एकूण साईड घ्यायला आलती. माय पिंकी म्हणे नाही काय जाय म्हणे पोराला घेऊन म्हणे. पोराला सांगितलंही नाही का मी गावाला चालली म्हणून पोराची वाटही नाही पाहिली बॅग उचलली पयाली गावले. सांग लिका ठेवा दसा नाही राहिली काऊन नाही म्हणा. आ सुनीले दोषी ठरवे थे वांडाय कुठची. पिंकी बोलल्याबरोबर पयालीच ते. तिला आले बिलकुल उजागरी नाही ठेवायची. तिला म्हटलं काऊन नाही पोराला घेऊन जाय म्हणून. म्हटलं हो माया पिंकीने म्हटलं ठेव म्हणे त्या बापाला त्याच जवळ म्हणे माझ्याजवळ नको ठेव म्हणे. कमीपणा होईन म्हणे आमचा तिथं म्हणे हा दारू पेंत म्हणे. आता तिले कमीपणा दिसला आणि इथं आम्हाला बद कांटे ते नाही दिसत तिले वांडाय बोकडीले. अव रागतो असा येते का काय करावं काय नाही तर माय म्हणजे असं असं मन करते जाऊ दे बापा म्हातारा माणूस आहे. पण ते जवान झाल्यासारखे करते माय अजून अजून. तसंच असते माय रश्मी ते. जो ज्याचं करावं भला तो म्हणते मायच खरं. न बापा बस ना. अव मी घरून झोपूनच उठली आता झोपली होती. ते गेली अवदसा मंगाशी. तर तिले सारं म्हणजे दरवाजात उभी राहिली पाहिलं कुठं जाते म्हटलं तर सिद्धीच गेली ते स्टँडच्या रस्त्यानं. भेटली असं एखादी गाडी उन्हीतच गेली ते. हा उन्हीतच गेली झपलं मबलं घालून तिचं वालं. जाऊ दे बरी गेली. पाटील भाऊ पाटलीन बाई तुम्हाला मी हात जोडून कान पकडून कोंबडी बनून मी लय तुम्हाला माफी मागतो क्षमा मागतो. आणि आमच्यासारख्या गरीबाला तुम्ही माफ करा अशी तुम्हाला विनंती करतो. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही माफ करण्याच्या लायकीचं नाहीये तर तुम्ही आम्हाला सजा द्या. आम्ही ते सजा भोगतण्यासाठी खूप तयार आहे. अरे अरे रश्मी गौन अशी बोलून राहिली तू काय केलं तू ना. काय केलं म्हणजे पहिले त्या दोघी जणी आमच्याच्यानं तुमच्या घरावर नुसतं भांडण करायला लोक येऊन राहिले सांगा बरं. म्हणजे लोकांना काय नाही चांगलं पडतच नाही. पहिले त्या दोघी जणी आल्या मग ती बुडी आली मग माईकची बुडी आली. सांगा ते सगळ्या गोष्टीसाठी काय व त्यातलं जर खरं असतं काही तथ्य असतं त्या गोष्टीत तर गोष्ट वेगळी आहे. पण मला राग काय चाला रश्मी तुझी सासू आली ना मला कळच्या काही बोलून गेली. मला तिचा राग आला तुमचा राग नाही आला मला. आणि तुझी सासू मला माहिती कशी आहे यायला सर्व सांगितलं. आणि या पाटील भाऊले राग नाही आला. तू म्हणशील का पाटील भाऊले राग आला असन बा त्याला राग नाही आला. तू काही त्याचं टेन्शन घेऊ नको. मस्त तुम्ही आरामात चिंता काही करू नका. अरे बा मला माहित आहे ना ह्या जमान्यात कोणी कोणाचं चांगलं होताना पाऊस नाही शकत. तर तुम्ही नाही पाहू शकत तर नका पाहू बा. पण ते मला बोलायला आली मी तिला बोलली असं नाही का मी तिला बोलली नाही म्हणून मी बोलली. पण असं नाही बोलायला पाहिजे नाही काय. काहीच्या काही कोणी काही संशय धरते आता माहीतचा माणूस तसा आहे नाही म्हणून. हा तसा असतात तर मग तसा म्हणजे असता नाही पण कोणी कोणी स्वभावच राहते ना तसं कोणत्याही बाई सोबत बोलते. तर मग वाटतेच ना असं का बा असं. आमच्या इच्छा माणसावर आमचा एवढा विश्वास आहे का तो विश्वास कधी आमच्या इच्छा माणूस तोडूच नाही शकत. म्हणून कोणी सांगितलं तर भल्ला दिमाग खराब होते. पाटील भाऊ खरंच मनापासून मी तुम्हाला माफी मागतो. माई सासूलाही उपट आहे. माई सासू येऊन बोलून आता लागन तर पयाली. माई पिंकी बोलली ना लय बोलली माई पिंकी. पाटील बाई होत्या ना बाई तुम्ही अशी बोलली आहे का ते गावालाच पयाली. हे म्हणे पोराला घेऊन जाय नाही म्हणे पोरगं नाही पाहिजे म्हणे माझ्या कमीपणा होते म्हणे. आता तिला कमीपणा दिसला मला मारते झोडते ते दिसत नाही तिले. अशी जी सासू आहे जी माईवाली काय सांगू तुम्हाला. म्हणून मी म्हटलं बाई यायला बेकार वाटलं असं म्हटलं माया वयाच्यानं. तर मला काही सजा द्यायची असेल तर सजा द्या बापा आणि माफ करायचं असेल तर मनातून माफ करा बापा. अरे रश्मी बेटा तू माझ्या मुली समान आहे. तू माझ्या मुली समान आहे. जाऊ दे बोलली तर बोलू दे. ते बोलली तू बोलली काय. अरे बा तू चांगली आहे ना तिचं आपल्याला काही घेणं नाही. ते इथं राहत नाही काही नाही. आणि ते जर तुझ्या बाजूने जर समजा बोलायला आली असती जर तिने तुला अपनावलं असतं तर तो भाग तिचा वेगळा दिसला असता. पण ते फक्त ना फक्त शो ऑफ करायला आली तिले का बा मी काय बोलतो ना काय करतो स्वतःला हिटलर समजून स्वतःच्या पोराला चांगलं सिद्ध करून तुला वाईट सिद्ध करण्यासाठी ते इथं आली होती. पण तिचं ते काही सक्सेस झालं नाही. कारण की ती पोरगी आहे लय हुशार मस्त चंट पोरगी आहे ती वाली. तिने मस्त शिकव आणि मोठं कर. नाही लोक तुझ्या पायापाशी आणि नावाचा मी पाटील नाही. तुमच्या तोंडात गुड साखर बापा. तुमच्या तोंडात गुड साखर माया तुमचे शब्द माया पोरीले लाभू बापा. आणि तेच शब्द माया पोरीला लागले पाहिजे तशीच माय पोरगी मोठी झाली पाहिजे. होईन नक्की मोठी होईन ती पोरगी चंटच तेवढी आहे. बोलणंच भलं समजते तिले. सगळ्या गोष्टीत हुशार आहे पिंकी तू. सगळ्या गोष्टीत हुशार आहे बेटा. अभ्यासात तशीच हुशार होय आणि चांगली मोठी होय. लोक त्या पायापाशी आली पाहिजे बेटा. का तू आजी त्या पायापाशी आली पाहिजे का बाई माझं चुकलं होतं मला माफ कर. पण तेव्हा वेळ निघून जाईल असा वेळ आण तू. काकू मी माया आईले
सगळेले वचन देतो मी असा अभ्यास करतो का लवकरात लवकर वयाच्या 21-22 वर्षी मी नोकरीवर लागली पाहिजे असा मी प्रयास करतो आणि मला पोलीसच व्हायचं आहे कारण की मला माझ्या बाबाले आणि माझ्या आजीले अशी शिक्षा द्यायची आहे का ते समोर चालून बिलकुल सुधारले पाहिजे मला पोलीस व्हायचं आहे आणि मी ते होऊन दाखवणच हो बेटा, आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. थँक्यू आप्पा. माहिती गेली का वो पयाली काय ते गेली बापा ते पयाली चालली म्हणे मी रात नाही म्हणे बापा इथं बोलल्यानंच मारून टाका म्हणे राय गेली तर मी दिसत नाही म्हणे अशी म्हणे पयाली ते भेली ते गेली माय पाय बरं बाई पिंकी पिंकी किती प्रेशर आहे ती आवाला पाय बरं माय तू बोलली न ते पयाली सांग बरं बापा बरं जाऊ द्या काही टेन्शन घेऊ नका शांताबाई गंगाबाई सारे सारे चक्रा मारत नका जो माझ्या घरी तुम्ही तुमचे पाय दुखत असन तुम्हाला असं वाटतंय का पाटलीन बैलीन पाटलाले खराब वाटलं असन बापा आम्हाला खराब वाटत नाही आम्ही तुमच्याच सारखे होतो आम्ही मेहनत करून पुढे आलो तुम्ही मेहनत करा तुम्ही पुढे जा हा आणि नेहमी नेहमी तुम्ही माझ्यासमोर लहान तोंड नका घेऊन येत जाऊ मोठं तोंड घेऊन येत जा मला म्हणजे असं चांगलं नाही वाटत ते जरासं आपण आपलेच आहे सगळे सारखेच आहे आपण काही कोणी गरीब नाही काही कोणी श्रीमंत नाही आहे आपल्याला आपण श्रीमंतच समजायचं तेव्हा कुठे जाऊन आपण श्रीमंत होतो सुख समाधानी राहायचं थोड्या थोड्याशा गोष्टीत जशी मी राहत नाही म्हणा पण शिकवण एक हो हो बरोबर आहे हो बाप्पा पाटलीन बाई लय बरोबर आहे आणि तुम्ही लय माणुसकीचे लोक आहे आणि एवढे चांगले लोक आहे तुम्ही का बस ह्या जमान्यात तुमच्यासारखे लोक नाही आहे तुमच्या जागी दुसरा कोणी असता ना हळ सारा गाव इथे त्यानं माझ्यासोबत भांडा लिहून राहिला काढून टाकते इच्छिले कोण एवढं बोलणे खाते अशातले लोक असते पण तुम्ही नाही तुम्ही खूप विचारवंत आणि माणुसकीचे लोक आहे तुमचा आम्ही मनापासून आभार मानतो अरे अरे काही टेन्शन नका घेऊ आम्हाला राग काही नाही आला आम्हाला टेन्शन नका घेऊ नक्की राग नाही आला बरं बरं ठीक आहे काकू काही काम राहिलं चिल्लर चाललं तर काकू मला सांगत जा काकू मी तुमचं काम ऐकत जाईन हा आणि मला काकू जरासं अभ्यासातलंही सांगत जा तुमच्या घरी काही पुस्तकं गिस्तकं असेल पोलीसचे दादानं काही ट्राय की करून पाहिलं असेल ना पोलीस भरतीसाठी ते पुस्तकं गिस्तकं असेल तर ते दे जा काकू मला शिक्षणासाठी मग मी वापस देऊन देईन हो बेटा पिंकी बिलकुल आहे माझ्या घरी देईल मी तुला बरं बरं काकू धन्यवाद काकू खरंच काकू तुम्ही खूप चांगले आहे. तर नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे तर मित्रांनो तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये भेटू